ची बातमी सुद्धा राजकीय क्षेत्रातली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत। त्यांनी थेट चंद्रपूर आणि राजुरा विधानसभेसाठी उमेदवारच घोषित केले। आतापर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 6 उमेदवार ठाकरेंकडून घोषित करण्यात आले आहेत। चंद्रपूर विधानसभेसाठी मनदीप रोडे आणि राजुरा विधानसभेसाठी सचिन भोयर यांना उमेदवारी देण्यात आली। दरम्यान राज ठाकरेंनी उमेदवार घोषित करताच चंद्रपूरमध्ये मनसैनिक भिडल्याचं कळतंय। 2 गटामध्ये तुफान हाणामारी झाली आहे। सचिन भोयर यांच्या उमेदवारीला विरोध करत भोयर समर्थक आणि चंद्रप्रकाश बोरकर समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याचं वृत्त हाती आलंय। 2011-12 मध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती सुद्धा लढली आणि राजुरा कोरपना ज्युतीमध्ये सर्वात जास्त शाखा या प्रकाश बोरकरनी उभ्या केल्या, परंतु त्यांना राजुरा विधानसभा क्षेत्राची सीट न देता साहेबांनी जे 10 ते 12 दिवसापासून आलेला सचिन भोयर जे चंद्रपूरचा रहिवासी त्याला सीट देऊन साहेबांनी बहुत मोठी गलती केली। याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधी माफ करणार नाही, आमचे पदाधिकारी सुद्धा माफ करणार नाही। अशा घटना प्रत्येक पक्षामध्ये होत असतात, तर या गोष्टीकडे लक्ष न देता उमेदवारी जाहीर झाली आणि ती राजुरा विधानसभा सर कशी करायची, जिंकायची कशी, त्या विधानसभेतले शेतकरी, कामगार, जे दुर्लक्षित घटक आहेत त्यांचे प्रश्न कसे सोडवायचे, ते काम आम्ही चांगल्या क्रमाने करणार आहे। या चंद्रप्रकाश बोरकर आणि समर्थकांनी ज्या पद्धतीने राडा केला त्यांच्यावर काही कारवाई करण्याची मागणी कराल? पक्षांतर्गत साहेबांनी त्यांची हकालपट्टी घोषित केली आहे, त्याचं पत्र लगेच उद्याला किंवा आज मिळून जाईल।